शिक्षक हे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरतात. आमदार गोकुळ गीते सायखेडा महाविद्यालयात नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते व नवीनकुमार सिंह यांचा भव्य सत्कार. राज्यस्तरीय संशोधन पुस्तिकेचे अनावरण. विद्यार्थिनी आकांक्षा सांगळेचा सुवर्णपदकाबद्दल गौरव. दिव्य भारत बीएसएम न्यूज सायखेडा. प्रतिनिधी प्राध्यापक अभिन पोटे. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सायखेडा येथे सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते तसेच ओम गुरुदेव मार्केट समितीचे व्यवस्थापक नवीनकुमार मिथिलेश सिंह यांचा यावेळी महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मराठा विद्याप्रसारक समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर उपसभापती डी.बी. यावेळी त्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शिक्षक हे विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक असतात. माणसाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण, मूल्यसंस्कार आणि यशस्वी जीवनाचा पाया शिक्षकच घालतात. समाज घडविण्याचे महान कार्य शिक्षक करीत असल्यामुळे त्यांचे योगदान सदैव सर्वोच्च राहील. त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अध्यक्षीय समारोपात सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या शैक्षणिक परंपरेचा गौरवपूर्ण इतिहास उपस्थितांसमोर मांडला. त्यांनी सांगितले की संस्थेचे कार्य आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तारले असून गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यामुळे संस्थेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या संस्थेच्या कार्याचा वेग कायम ठेवण्यासाठी शासनाचे सहकार्य आणि लोकप्रतिनिधींचा राजाश्रय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात पुणे येथे पार पडलेल्या रोईंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून महाविद्यालयाचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करणारी विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा सांगळे हिचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि उपस्थित मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रियंका हिरे यांनी केले, तर प्राध्यापिका तेजस्विनी राजोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध समित्यांनी मोलाचे योगदान दिले. सायखेडा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला हा सत्कार समारंभ केवळ अभिनंदनाचा कार्यक्रम न ठरता शिक्षण, संशोधन, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. शिक्षकांचा गौरव, संशोधनाला प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेला विकासाचा संकल्प यामुळे हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक अभिन पोटे, मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले, अण्णा मोगल, निफाड तालुका संचालक शिवाजी आप्पा गडाख, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा निर्मलाताई खर्डे, समितीचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.एम. खालकर, डॉक्टर एस.व्ही. गोसावी, डॉक्टर डी. काजळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी डॉक्टर कलाम यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वपूर्ण आकर्षण म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च इन होरायझन पास्ट मीट्स अ फ्युचर या राज्यस्तरीय संशोधन पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. संशोधन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तिकेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवोपक्रमशील विचार विकसित होण्यास अशा उपक्रमांचा मोठा हातभार लागेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉक्टर एस.एम. खालकर यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 च्या अनुषंगाने महाविद्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेले विविध अभ्यासक्रम, कौशल्याधारित प्रशिक्षण, संशोधनविषयक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आधुनिक सुविधा आणि चालू शैक्षणिक वर्षातील यशस्वी उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या महाविद्यालयाच्या प्रयत्नांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. उपसभापती डी.बी.
अण्णा मोगल यांनी आपल्या भाषणात आमदार गोकुळ गीते यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याचा गौरव करताना त्यांच्या जनसंपर्क, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचे कौतुक केले. त्यांनी गोकुळ गीते यांच्याकडून नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळेल असा विश्वास व्यक्त केला. निफाड तालुका संचालक शिवाजी आप्पा गडाख यांनीही आमदार गोकुळ गीते यांना शुभेच्छा देताना समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे आणि शिक्षण, शेती, रोजगार तसेच ग्रामीण विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी यशस्वी वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्कारमूर्ती आमदार गोकुळ गीते यांनी आपल्या मनोगतात भावनिक आठवणींना उजाळा देत सांगितले की, माझ्या शालेय जीवनाची सुरुवात गोदाकाठच्या या परिसरातून झाली, त्यामुळे ही भूमी माझी कर्मभूमी असून मी आयुष्यभर या भूमीचा ऋणी राहीन. नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणे हीच माझी प्राथमिकता असेल.